नाशिक शहराच्या मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील संभाजी चौक इरिगेशन ऑफिस मागे आदिवासी सोसायटी या ठिकाणी 6 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं एकट्या युवकावर कोयत्यानं वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। या युवकाचा उपचारादरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालाय। याबाबत प्राथमिक माहिती अशी, नितीन शंकर शेट्टी राहणार आदिवासी सोसायटी इरिगेशन ऑफिस मागे संभाजी चौक हा राहत्या घरी ड्युटीवरून आल्यानंतर झोपलेला असताना जवळच राहत असलेल्या काही युवकांनी वाद घालत त्याच्यावर कोयत्यानं हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केलं। ही घटना घडत असताना मयत युवकाच्या घरी लहान मुलांशिवाय कोणीही नव्हतं। हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। काही वेळानं कुटुंबियांना ही घटना कळताच त्यांनी नितीन शेट्टी याला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, परंतु डॉक्टरांनी यावेळी त्याला तपासून रात्री 10 वाजेच्या सुमारास मृत घोषित केलं। या घटनेची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरुटे यांना समजताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुधीर पाटील व त्यांची टीम करत आहे। दरम्यान या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही हत्या का करण्यात आली आणि हल्लेखोर नेमके कोण होते आणि या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याच्या कामात पोलीस सध्या व्यस्त आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।